अरे बापरे! याच्या चेहऱ्याला काय झालं? कशाचे वांग पडले? आणि याला शोधत तू कुठे कशी गेली होती? तर हो, 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 सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. त्याआधी तुम्ही जर का नवीन असाल, तर माझ्या Instagram पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर नमस्कार, मी प्रांजली. आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा नेहमीप्रमाणे सकाळीच झाली. सकाळी उठले, ब्रश वगैरे केला आणि माझा नित्यनियम सगळा मी पार पाडला. त्याच्यानंतर शाहूचा टिफिन वगैरे केला. सगळं सकाळची तयारी वगैरे केली. आणि यांना आज गावाला जायचं होतं कारण तुरी काढणं चालू आहे त्याच्यामुळे शेतात जायचं होतं. तर यांच्यासाठी भरीत, बेसन सगळं मस्त छान मी टिफिन बनवून दिला आणि हे सुद्धा गेले. त्याच्यानंतर आपलं असतं तो गॅसचा ओटा आवरायचं मोठं टेन्शन. ते सुद्धा मी पटकन आवरून घेतलं आणि कमी करून घेतलं एक टेन्शन. त्याच्यानंतर हे गेले आणि हे गेल्यानंतर मी माझं काम जे होतं आजचं ते सुद्धा पार पडलं. तर ते काय आहे, तर मी आज पिट्टी बनवलेली होती. तर हे गहू ओलवले होते, जे मी तुम्हाला आधी दाखवलंच होतं आधीच्या व्लॉगमध्ये. हे गहू ओलवले, त्याच्यानंतर मी हे बारीक असं पीठ गाळून घेतलं. गाळल्यानंतर एकदम बारीक एक सपट्याची चाळणी येते, त्या चाळणीनं गाळायचं असतं. रव्यापेक्षा बारीक असते ती चाळणी. त्याने गाळून घेतलं. आधी बाया वजगाय करायच्या. वजगाय म्हणतात त्याला, म्हणजे सुपानं बारीक-बारीक रवा सुद्धा काढायच्या. तर ते आता नाही जमत आपल्याला. तर एक बारीक चाळणी भेटते, त्या चाळणीनं गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर भाजून घ्यायचं. हे सगळं मिक्सरमधून एकत्र बारीक काढून घ्यायचं. पिठी साखर सुद्धा काढायची आणि हे पीठ सुद्धा मिक्सरच्या भांड्यातून बारीक काढून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर आपली पिठी साखर जी आहे ती मिक्स करायची. तूप हे भरपूर मिक्स करायचं म्हणजे पिठीला छान तूप लागतं. म्हणजे ती ते तूप टाकल्यानंतर छान लागते. त्याची चव छान येते. अशा प्रकारे मी आज पिट्टी बनवली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आमचं एक पार्सल आलं होतं, जे मी शाहूचे व्हिडिओ बनवायसाठी रिंग बोलावली होती. लाईट रिंग होती. छान आली ती. मी Mishoवरून बोलावली. तर छान आहे. जर का ती रिंगची लिंक तुम्हाला पाहिजे असेल, तर मला सांगा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सेंड करते. त्याच्यानंतर बाहेर गेलो. बाहेर आम्हाला आज उद्या लग्न होतं, तर अहेर घ्यायचा होता. तर आम्ही नेहमी महालक्ष्मीमध्येच जातो. छोटं जरी काम असलं तरी मी दर्यापूरला तिथेच जातो. कारण छान कपडे भेटतात तिथे. तर तिथे गेलो, कपडे वगैरे घेतले आणि घरी परत आलो. आजचा माझा दिवस असा गेला. तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि ही नाटकी आली होती. हिच्या दागिन्यांना हात लावला तर बघा कशी रडत होती. बापरे!